यस, पहिला गोलंदाज प्रमोद तयार आणि स्ट्रायकेट वरती असणार आता फलंदाज नितीन, तसेच नॉन स्ट्रायकेट वरती असणार फलंदाज आतिश. पहिला चेंडू गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती देखना फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने बीड संघाचं खातं उघडलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती उत्कृष्टरित्या समाचार घेतला फलंदाज नितीनने. पहिला चेंडू बाहेर फेकून दिलाय षटकाराच्या रूपात आणि 6 धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलं गेलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 6 या आकड्यावरती. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. सुंदर फटका केसला जातोय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येणार, चेंडू फेकी करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते 8 या आकड्यावरती. अपील तंत्राचा वापर केला होता पण उत्कृष्टरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट चा मारा करतो फलंदाज नितीन आणि 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडूंच्या अंती 8 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ संपला गेलाय. महेंद्र पवारचं षटक हातळतोय गोलंदाज प्रमोद, त्याच्या समेत असणार फलंदाज नितीन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. तिसरा चेंडू फेकी करणार गोलंदाज प्रमोद तयार. स्लो डिलिव्हरी होती, सुंदर फटका केसला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलेला हा खणखणीत वन बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचली 3 चेंडूच्या अंती 12 या आकड्यावरती. अकोट टप्प्याचा चेंडू होता, समाचार घेता आला नाहीये फलंदाजाला आणि ही एक धाव घेतली जाते आणि 1 धावेच्या मुळे पुढे धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या अंती 13 या आकड्यावरती. पाणी घेऊन जायचंय. यस, जाऊया मैदानाकडे. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 13 या आकड्यावरती. उत्कृष्टरित्या फलंदाजी साकारताना दिसतोय फलंदाज नितीन. स्ट्राईक रोटेट झाली. आता फलंदाजीसाठी स्ट्रायकेटवरती असणार फलंदाज आतिश आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज प्रमोद. 5वा चेंडू फलंदाज तयार आतिश. सुंदर फटका केसला जातोय कव्हरच्या दिशेने. उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षक दिसून येत आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या पुढे जाते ती 1 आकड्यानंतर 14 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. मॅन्डरी पॉपरच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाज तयार नितीन आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 चेंडू नंतर 14 या आकड्यावरती.
या सुंदर फटका चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला कडकडी 7 धाव्यांसाठी नितीन ब्रँड षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. पहिला षटक समाप्तीवरती आलाय. प्रमोद या गोलंदाजाने 20 धावा खर्च करत थोडा मागला ठरला जातोय. तो गोलंदाज प्रमोद उत्कृष्ट फलंदाजी साकारताना दिसतोय. नितीन हा फलंदाज आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 षटकाच्या अंती 20 या आकड्यावरती. वरती चौकार खाल्ल्यानंतर अतिशला परतवलाय. तेजस रवी बर्डेकर कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. स्टॅकिंग वरती असणार फलंदाज नितीन. गोलंदाज तयार आणि इथे नितीनच्या पारीचा सुद्धा अंत. बॅक टू बॅक दुसरी विकेट लागली जाते आणि दुसरा आदरा बसतो तो बेल संघाला. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 24 या आकड्यावरती. सुंदररित्या फलंदाजी साकारताना दिसत होता फलंदाज नितीन. 6 चेंडू फेस केले होते. 18 धावा कुठल्या होत्या. आता नितीनची जागा पाडण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज जयवंत. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. विकेट हायटेकच्या कदारावरती असेल गोलंदाज विशाल. पहिली विकेट हायटेक नोंदवली गेले ते ओंकार आचरणेच्या विवेकच्या नावावरती. दुसरी विकेट हायटेक नोंदवणार का विशाल हा गोलंदाज स्टॅकेट वरती असणार. आता फलंदाज जयवंत आणि त्याच्या समेत गोलंदाज विशाल. सुंदर गोलंदाजी उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय. खूप निर्धाव चेंडूफेकी करतोय. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 24 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश दिसून येते विशालच्या मार्फत. तसेच सुमित भोईर कुठे असतील तर स्टेजशी संपर्क साधायचा. सुंदर फटका खेचला जातोय. कव्हरच्या डक्क्यावरून चेंडू ट्रॅव्हल केलाय पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार कोणतीही चुकी करत नाहीये. आणि आता तिसरा आदरा बसतोय तो जयवंतच्या मार्फत. बॅक टू बॉल जयवंत. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 24 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजीची पेशवेश दिसून येते विशालच्या मार्फत. 5 चेंडूपैकी केले 3 विकेटचं पतळ आणि 4च धावा खर्च केला गोलंदाज विशालने. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर मॅनेंडरी पॉवरच्या षटकात प्रमोद गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. थोडा मागडा ठरला गेला होता पण आता सुंदररित्या कमबॅक करतोय गोलंदाज विशाल. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 5 चेंडूच्या अंती 3 बाद 24 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज विशाल आणि त्याच्या समेत असणार फलंदाज महेंद्र. सुंदररित्या गोलंदाजी
दुसरा षटक समाप्तीपट्टीवर येत आहे. 4 धावा खर्च केला, 3 विकेटचा पतन आणि अशा रीतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3/24 या आकड्यावरती. या 6व्या मैदानाकडे 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3/24 या आकड्यावरती. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो नौका गोलंदाज नितेश. त्याच्या समेत असणार फलंदाज तेजस. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 20 धावा खर्च केल्या होत्या तर गोलंदाज प्रमोदने. त्यानंतर उत्कृष्टरित्या कमबॅक दिसून आलं गोलंदाज विशालच्या मार्फत. सन्मान दिला जातो. चेंडूला एक धाव घेतली जाते. एकच धावेत समाधानी मानावी लागते फलंदाज तेजसला आणि या एक धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. दुसरा चेंडू उत्कृष्टरित्या सुंदर क्षेत्ररक्षण दिसून येते. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 26 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज नितेशचा आता स्ट्रायकेडवरती असतात फलंदाज तेजस आणि गोलंदाजी मार्क सच्च नितेश. देखना स्टॉक चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. हा चेंडू जातोय मिडॉन क्षेत्राच्या आलेला 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या 30 या आकड्यावरती. तीन चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. चौथा चेंडू गोलंदाज तयार. सुंदर फटका आणि हा चेंडू जातोय फाईन लेगच्या डोक्यावर आलेला खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या 34 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 चौकार केलेत फलंदाज तेजसने. उत्कृष्ट फलंदाजी साकारताना दिसतोय. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. अशा रीतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. स्ट्रायकेडवरती असणार फलंदाज तेजस. बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत. गोलंदाज नितेश 5वा चेंडू करण्यात सुंदर फटका. चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि कोणती चुकी करत नाही आणि आता तेजसच्या पारीचा अंत चौथा आदरा बसला जातो तो बीड संघाला. बॅक टू बॅक तेजस आणि 5 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4/34 या आकड्यावरती. तसंच
तसेच पुढील होणारा सामना वर्णी विपक्ष माणगाव या दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. तसे आता तेजसची जागा भरण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज जेतू नितेश अगोदरचे 5 चेंडू फेकी करून झालेत. 1 विकेटचं पतन करत 10 धावा खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 आकड्यावरती. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार आणि त्याच्या समेत फलंदाज महेंद्र. सुंदर फटका केसला जातोय. चेंडू खाली षटरक्षक येणार. एकच धावेत समाधानी मानावी लागते. 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 4 बाद 35 या आकड्यावरती. तीन षटकांचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 4 बाद 35 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातला चौथा आणि शेवटचा स्लॅग ओव्हर टाकण्यासाठी येतोय तो गोलंदाज मनीष. त्याच्या समेत असणार फलंदाज महेंद्र. विचार करायला गेला तर खूप सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसत आहेत. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 20 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रमोद. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला तो विशाल. त्याने खूप उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारली. 4 धावा खर्च करत 3 विकेटचं पतन केलं आणि त्यानंतर आला तो नितेश. त्याने 11 धावा खर्च करत 1 विकेटचं पतन केलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 षटकाच्या आधी 35 या आकड्यावरती. सुंदर फटका केसला जातोय. चेंडू खाली षटरक्षक येणार. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. 1 धावेच्या मर्यादेत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेला. अजून 5 चेंडू बाकी असणार गोलंदाज मनीषचे आणि आता स्टॅकेटवरती असणार फलंदाज ज्योतू. सुंदररित्या गोलंदाजी उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय आणि 1 लेग बाईटची धाव घेतली जाते. 1 लेग बाईटच्या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचलेली 37 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 37 आकड्यावरती. आता स्टॅकेटवरती असणार फलंदाज महेंद्र. सुंदर गोलंदाजी पेशकश दिसून येते. आता मनीषच्या मार्फत पहिले 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केला. तिसरा चेंडू निर्धाव फेकी केला. 3 चेंडूचा खेळ संपला. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज मनीषचा. पुन्हा एकदा आणि इथे महेंद्रच्या पारीचा अंत. 5वा आदरा बसला जातो तो बीड संघाला आणि अशा रीतीने 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 37 या आकड्यावरती. वनडाऊनच्या विकेटवरती गेलेला महेंद्र त्याच्या पारीचा अंत झालाय आणि आता त्याची जागा वाढण्यासाठी गेलाय तो फलंदाज अनिकेत. 4 चेंडू 4 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 37 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज मनीषचा आणि आता स्टॅकेटवरती असणार फलंदाज अनिकेत.
सुंदर फटका खेचला जातोय अनिकेतच्या मार्फत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार मिडल क्षेत्राच्या डोक्यावर आलेला हा खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूंच्या 43 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज नेतेचा त्याच्या समेत फलंदाज अनिकेत पहिल्या चेंडूवरती प्रहार दिसून येतोय. अनिकेतच्या मार्फत षटकार खेचलाय. थोडी दिशेने गोलंदाजी साकारताना दिसतोय. गोलंदाज मनीष षटकार खाल्ल्यानंतर एक स्पेअर चेंडू फेकी करतोय. स्वेटच्या मार्फत एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मध्ये धाव फलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचता येते 44 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज नितेशचा आणि त्याच्या समेत असणार फलंदाज अनिकेत. सुंदर फटका खेचला गेलाय पण फटका बसला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला खणखणीत षटकार आणि या षटकारामुळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 आकड्यावरती. क्षेत्ररक्षकावर मोठी चुकी झाली. झेल सोडला जातो अनेकेच आणि ही झेल कन्वर्ट केली ती 6 धावांमध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकाच्या आधी 50 आकड्यावरती. आता येणारे 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज असेल तिकेणेगाव चिंचवली संघाला. तसेच पुढे होणारा सामना वैणे विपक्ष माणगाव या दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी स्टेजवर यायचंय. ठीक आहे. तमाम क्रीडा रसिकांसाठी मित्रांनो खुश खबर घेऊन येतोय. दिनांक 14 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान नाईट ओव्हरच्या स्पर्धा माजी आमदार माझे सुरेशभाऊ लाड चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे आयोजक अमोक कुलकर्णी व ग्रामस्थ मंडळ भिसेगाव जय अंबे माता क्रिकेट संघ भिसेगाव यांच्या वतीने स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे ते 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 50,000 व चतुर्थ पारितोषिक 50,000. उत्कृष्ट
फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट सायकल असेल, त्याच्यानंतर मालिकावीरसाठी LED TV आणि खास करून या सामन्याची प्रवेश फी असणार आहे 22,000 रुपये. पहिला दिवस या सामन्याचा असेल कर्जत कालापूर एक गाव 11 खेळाडू, दुसरा दिवस रायगड एक गाव 11 खेळाडू, तिसरा दिवस असेल रायगड ठाणे एक गाव 11 खेळाडू आणि चौथा दिवस असेल तो ओपन सामने खेळवले जातील. जर कोणाला या ठिकाणी संपर्क घ्यायचा असेल तर त्यांनी रुपेश क्षीरसागर, साईनाथ बोराडे, सलमान शेख, आकाश लाड आणि सिद्धेश कराडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच कडे जाऊया आपण. माणगाव आणि वर्णे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. विलंब करू नका आपण. या दोन्ही संघा दरम्यान जाऊया मॅच कडे. बीड वर्सेस गणेगाव चिंचोली यांच्यातली लढत आहे. फलंदाजी साकारत मात्र बीड संघाने प्रथमतः या ठिकाणी 50 धावा धावफलकावरती लगावल्यात. विजयासाठी 51 धावा संख्येची गरज आहे आणि 51 धावा कुटण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. गणेगाव चिंचोली संघाचे स्ट्रायकर एंड वरती विक्रम आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती नितेश, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करताना दिसेल तो बीड संघाचा नितीन. माणगाव आणि वर्णे संघ चला आपण टॉस साठी यायचंय. जाऊया मॅच कडे. 51 धावा संख्येचं टार्गेट. नितीनचा पहिला चेंडू, सामना करेल तो विक्रम. गोल्डन वरती आलेला चेंडू आपण पाहिला. सावध पावित्र्याने फटका नक्की केला विक्रमच्या फळीमधून, परंतु इथे मात्र एकच धाव येणार. श्री गणेशा तर धाव संख्येचा नक्की केला, परंतु आता मात्र 51 धाव संख्येचं टार्गेट. मागच्या 17चा जरा विचार करूया, जिथे मनीषने फार चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या 4 चेंडूंमध्ये. 5वा चेंडू षटकार आला, 6व्या चेंडूवरती वाईड आला आणि 7वा चेंडू जो मात्र निस्तारता षटकार आला. म्हणजे पुढच्या 2 चेंडूंमध्ये विचार करायला गेला तर 13 धावा खर्च केल्यात. जिथे मात्र धावसंख्येचा बीड संघाचा जो आलेख होता तो फार उतरता होता आणि त्याला चढता आलेख पाहायला मिळाला. हा फटका आला. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सीमा लगत जातोय. क्षेत्ररक्षण ताकदीचं होतं. एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुनश्च पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचता येते अद्याप पर्यंत दोन्ही आकड्यावरती. वर्णे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित होतोय. माणगाव संघाचा सुद्धा कॅप्टन येतोय. दोन्ही कॅप्टनचं मात्र एकत्रित येणं फार सूचक वातावरण निर्माण करताना दिसून येत आहे. अशीच मैत्रीपूर्ण लढती होणं फार गरजेचं आहे. कारण पहा, कधी कधी एका कॅप्टनला बोलवण्यासाठी अर्धा तास वाट पाहावी लागते, परंतु इथे दोन्ही कॅप्टन एकाच वेळी. विनंती करेल तुषार बडेकर यांना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. थर्डमॅन रिझर्व मधून चेंडूला ट्रॅव्हल केला जात आहे. चेंडू मात्र सीमारेखा पार येतो. तो आता मात्र हा संघर्षाचा चौकार, विक्रमच्या बॅट मधून आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्याप 6 आकड्यावरती. माणगाव संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वर्णे संघाला. पहिल्या सामन्याचा जर विचार करायला गेला तर नेवाले वर्सेस शहीद भगतसिंग मराठे वडवले, जिथे शहीद भगतसिंग मराठे वडवले हा संघ विजय होताना दिसलाय. परंतु आता या दुसऱ्या सामन्यात कोण असेल जो मात्र दुसऱ्या फेरीत दाखल होईल. फार चांगली गोलंदाजी आता नितीनच्या माध्यमातून. बीड संघाचा ओपनिंगचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण इथे ताकदीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. एक शक्तिशाली षटक हाताळतोय आणि असं असताना मात्र 4 चेंडूंवरती 6 धावा चाल्यात. खरंय सागर, वासरेकोंडा एक्सप्रेस म्हणून ज्याची गणती केली जाते तो नितीन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र कार्पेट पद्धतीने चेंडूला सिले ऑफ क्षेत्रात ढकललाय. इथे एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने पुनश्च धावसंख्येत वाढ होताना दिसून येते. 7 धावा धावफलकावरती येत आहेत. अद्याप पर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाजा नितीनचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक.
फटका आलाय डीप मिड विकेट कडे गोलीच्या वेगाने चेंडू येतोय चेंडू थांबणार नाही आउट ऑफ दी पार्ट पाहायला मिळतोय फटका कारण इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुनश्च पाहायला मिळतंय 11 आकड्यावरती पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. जरा मागच्या इनिंग कडे आपण जाऊया. पहिल्या षटकाच्या अंती मागच्या इनिंग मध्ये प्रमोद या गोलंदाजाने गोलंदाजी करताना एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे हाताळलं तिथे 20 धावा खर्च केल्या कोणती विकेट आली नव्हती परंतु आता मात्र ही ते गणेगाव चिंचवलीच्या धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र फक्त 11 म्हणजे तफावत फार मोठी आहे. पुढच्या षटकांची काय रणनीती असेल माहित नाहीये परंतु द्वितीय षटकाला नक्कीच प्रारंभ होईल. टीम मीटिंग नको आहे प्लीज चला. संयमी नेतृत्व सध्या मैदानात पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी का होईना परंतु फटका नक्की आला परंतु या फटक्याने धावसंख्येला एक उभारी देण्याचं कार्य झालंय. या ठिकाणी फलंदाजी चांगली चालू आहे विचारपूर्वक चांगली आहे कारण फटक्यांवरती खराब चेंडूची वाट पाहावी लागते गणेगाव चिंचवली संघाला आणि हेच क्रिकेटमध्ये तंत्र अनुभवणं फार गरजेचं आहे. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक जयवंत हा गोलंदाज. जयवंतचा षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो पुनश्च उजव्या हाताचा फलंदाज विक्रम. फार चांगली गोलंदाजी थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा यशस्वी झालाय. इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. हा फटका आलाय परंतु चेंडू जाणार आउट ऑफ दी पार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार येतोय तो षटकार आणि या षटकाराने आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत 17 आकड्यावरती. मोठा फटका विक्रमच्या बॅट मधून आपण पाहतोय. तलपती बॅट सध्या विक्रमची कारण विक्रमच्या फलंदाजीचा जर तुम्ही अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि अद्यापपर्यंत एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 12 धावा संघासाठी त्याने कमावल्यात. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळतोय आणि फाईन लेग रिजन मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. चेंडू येतोय चौकार. इथे चौकार आला. या चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा संख्येचं टार्गेट असताना 9 चेंडू मध्ये धावफलकावरती 21 धावा आल्यात. इथे फटका आलाय. पॉइंट कडून चेंडूला स्वीपर दिशेत पारित केलं गेलंय. चेंडू आता मात्र टू बाउन्स पाहायला मिळाला कारण इथे क्षेत्ररक्षकाला फसवलंय या चेंडूने आणि इथे मात्र येतोय तो चौकार. जर विचार केला गेला तर या चौकाराच्या मदतीने 25 धावा अद्याप धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत परंतु जरा जयवंतच्या गोलंदाजीकडे आपण एक निरीक्षणात्मक कामगिरी करूया. जशी गोलंदाजी सुरुवात करतो पहिला जमिनीला स्पर्श करतोय स्वतःच्या उजव्या हाताने आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय कारण इथे पहा हाच क्रिकेट सध्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मैदानात काय सूत्र असेल माहित नाहीये परंतु गोलंदाजीची प्रत्येकाची एक वेगवेगळी शैली असते आणि त्या शैलीचा वापर करतोय कारण आपण पाहिलं श्रीलंकेचा मलिंगा ज्याची एक खासियत होती गोलंदाजी करताना परंतु इथे नितीनची. हा फटका पुनश्च अकलेचा बुद्धीचा वापर विक्रमच्या बॅट मधून आपण पाहतोय. फार चांगले बॅटिंग लाईन विक्रम कडून पाहतोय. इथे येतोय आणखी एक चौकार आणि या चौकाराने मात्र आता सामन्यातली हवा गुलवायला सुरुवात झाली आहे कारण हा चौकार येण्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 आकड्यावरती. या षटकाचा विचार करायला गेला तर जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात धावा यायला पाहिजे होते त्या कमतरतेत आल्या परंतु इथे मात्र धावा येत आहेत कारण अद्यापपर्यंत 5 चेंडूंमध्ये 18 धावा खर्च केल्यात.
गणित उलट व्हायला सुरुवात झाली आहे. कारण पहिल्या इनिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला तर पहिल्या इनिंग मध्ये प्रमोदने धाबा दिल्या त्या 20 आणि त्याच्यानंतर दिल्या त्या विशालने 4. इथे फटका आलाय, सावध पावित्र्याचा फटका आपण पाहतोय. विक्रमचा षटक या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या अंती धावफलका जाऊन पोहोचलं ते मात्र 29 आकड्यावरती. दोन षटके संपलेत आणि या 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय 12 आता मात्र 29 धावा धावफलकावरती असताना येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 22 धावा संख्येची गरज आहे. भावेश फुलटा चेंडू तुम्ही समोर खिरापत वाढली आणि इथे येतोय तो मात्र षटकार. फार मोठा फटका आहे. सामन्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आता मात्र या ठिकाणी फलंदाजाकडून. कारण तुम्ही नितीश साठी हा चेंडू दिलाय कारण नितीशच्या बॅटिंग लाईनचा तुम्हाला अनुभव नाहीये मी तर म्हणेल भावेश. कारण फार मोठी चुकी मैदानात केली आहे तुम्ही. कारण नितेशने अद्यापपर्यंत 2 चेंडू केले होते. 2 चेंडूमध्ये एक चौकार आला होता. आता मात्र येतोय तुमच्या गोलंदाजीवरती हा षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 आकड्यावरती. 11 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. सामना होता कुठे आला कुठे. कारण पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला नितीनने 11 धावा खर्च केला, जयवंतने 18. दुसऱ्या षटकात आपण पाहिला परंतु भावेश पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. आणखी एक फुलटॉस पाहायला मिळतोय. चुकांवर चुका सुधारणं फार गरजेचं आहे गोलंदाज भावेश. कारण इथे मी म्हटलंय की सामन्यातली हवा गुलवायला जशी सुरुवात झाली आहे तुमच्या गोलंदाजीचा कस मात्र मैदानात लागलाय. कारण इथे तुम्ही नितेशसाठी फुलटा चेंडू दिलेत. वारंवार 30 चेंडू, तोच फटका, तोच फलंदाज, तोच गोलंदाज. इथे बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावफलक जाऊन पोहोचतोय अद्यापपर्यंत 41 आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी सुद्धा धावसंख्येची गरज आहे ती 10. दरम्यान माणगाव संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट करा. अजय माणगाव संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट करा. फिल्डिंग ओके. वर्णी संघ चला आपण पवेलियनच्या दिशेने. आपल्याला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. हा फटका आलाय. आणखी एक फटका पाहतोय. हा चौकार आलाय. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे 45 आकड्यावरती. अजूनही 6 धाव संख्येची गरज आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9. हा मोठा फटका नितीशच्या फळीमधून एक रणझुंजाराला छेडलं जात आहे. इथे विजयी षटकार पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मात्र गणेगाव चिंचोली हा संघ विजय होत आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर बीड संघ आपलं या ठिकाणी गोड गोड कौतुक. अरे बॉल आणणार आहे
या सामन्याचा हिरो ठरलाय अर्थात